तर नक्कीच मग काहीतरी कनेक्शन असणार 100%. इथून बघा पहिल्या चेंडूवर त्रिफळाचीत होताना खूप मोठा अडथळा इथे दूर होतोय. गोलंदाज तयार होतोय मिस्टर हर्ष आपल्याला पाहायला मिळतोय आणि दुसऱ्या चेंडूवर सुद्धा गडी बाद होईल का. समोर आहे यष्टीरक्षक सुशांत वझे आपल्याला पाहायला मिळणार. हॅट्रिक होईल का हे पाहावं लागेल. शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता. एस्टनच्या वरून जाणारा चेंडू. हर्ष पाटील राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय. चेंडू हलक्या हाताने सोडून दिला होता. ऑन स्क्रीन आपण बघतोय हर्षला धावताना. चांगला चेंडू पिच ऑफ डिलिव्हरी आपण बघितली तर यावेळेला सुद्धा विकेट नंबर 3. चोवीस चेंडू आणि 57 धावा. गोलंदाज तयार होतोय हर्ष ज्याकडे गुणवत्ता आहे आणि त्याच्या अगेन्स्ट फटकेबाजी होते इथे. म्हटल्यानंतर चेंडू थोडासा स्विंग होताना आपल्याला पाहायला लागल्या गेल्यात. त्याची मेहनत देखील खूप महत्त्वाची आहे कारण मेहनतीशिवाय कधीच आपण यशस्वी होत नाहीत. पहिलाच बॉल स्विच इट करण्याचा प्रयत्न जरा होता. डॉट बॉल्स जर येत आहेत तर ते डॉट बॉल्स एक कॉन्फिडन्स देऊन जातील. परंतु जर एक धाव जरी येते ना तरी विनर्स टेंबोडे टीमसाठी खूप महत्त्वाची ठरेल. परंतु या बॉलवरती यू मिस आय विल डेफिनेटली हिट ड्रीम विकेट. हे सेलिब्रेशन काही महिन्यांमध्ये जो बदल केलाय आपल्या गोलंदाजीवर, काही वर्ष आपण पाहिलं तर बदल केला जातो गोलंदाजीच्या माध्यमातून. लाख मोलाची स्पर्धा सध्या आपण पाहतायत. 12 रनची आवश्यकता. हर्ष या वेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. राज येत आहेत, जजमेंट करतायत. मृदुल पाटील बॅक टू द डगआउट वर्सेस आई आशापुरी एडवन. या दोन टीमच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळत आहे.